सिडको लॉटरीमध्ये घर घ्यायचं आहे, म्हाडा लॉटरीमध्ये घर घ्यायचं आहे. आपली जर कोणाकडून एजंट थ्रू जर कोणतीही फसवणूक टाळायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याकडे अशी एक बातमी आलेली आहे, जी सोशल मीडियावरती, जे वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेली आहे, की एका व्यक्तीला जे म्हाडाचं घर लावून देतो असं सांगून त्याच्याकडून जो बनावट लॉटरी आयडी नंबर बनवून त्यांना WhatsAppवर माहिती पाठवली आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आलेले आहेत. जवळपास त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. ही गोष्ट आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण कोणती दक्षता घ्यायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण जे सिडको आणि म्हाडा लॉटरीचं दोन्ही दोन्ही गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सिडकोची माहिती पाहणार आहोत. सिडको लॉटरीमध्ये आपल्याला घर घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला जे सिडकोचे जे पोर्टल असतात, सिडको निवारा केंद्र, सिडको होम्स, सिडको FCFS हे जे वेगवेगळ्या साईड आहेत, ही जसे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची जी लॉटरी सुरू झालेली होती, त्यानंतर सिडको होमची सुद्धा लॉटरी सुरू आहेत. 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन करायचं आहे आणि सिडको निवारा हे 2024च्या पहिले त्यांचं जे पोर्टल होतं. इथे आपल्याला सर्वप्रथम मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावा लागतो. त्याच्यानंतर मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो मोबाईल नंबर आपण दिलेला तो व्हेरिफाय होतो. त्यानंतर आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर बँकेचे डिटेल्स, ह्या सर्व गोष्टी तिथं व्हेरिफाय होत असतात. म्हणजे तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला की तुमची माहिती डिजी लॉकर थ्रू तिथं व्हेरिफाय होत असते. हे तुमच्या सिडको पोर्टलवरतीच हे सर्व गोष्टी होत असतात. त्यानंतर लग्न जर झालेले असेल तर पती पत्नीची सुद्धा तिथे आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती तिथे व्हेरिफाय होत असते सिडको लॉटरीमध्ये. आणि तुम्हाला घर लागल्यानंतर त्याच्यानंतर जी प्रोसेस असते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुम्ही मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत त्याच मोबाईलच्या आधारित तुमच्या पोर्टलच्या आतमध्ये तुम्ही लॉग इन करता, तिथंच हे सर्व जे स्टेप बाय स्टेप जे डॉक्युमेंट असतात ते तिथे अपलोड होत असतात. जसे की तुम्हाला घर लागलं तर तुम्हाला NOC घ्यायची आहे, तर NOC घेण्यासाठी तुम्हाला सिडको ऑफिसला जावं लागत नाही. सर्व माहिती तुम्हाला सिडको ऑनलाईन NOC सुद्धा तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्येच देत असते. त्यानंतर NOC मिळाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट जसं तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलं त्या लोकेशनची पूर्ण माहिती, तुमची माहिती, त्यानंतर घराची किंमत, एरिया, क्षेत्रफळ, ही सर्व माहिती सुद्धा तुम्हाला तुमच्या पोर्टलच्या आतमध्येच मिळत असते. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून जो OTP वगैरे किंवा जो पासवर्ड तुम्ही बनवलेला असतो, तिथेच तुम्हाला तुमची माहिती तिथे मिळत असते. म्हणजे सर्व प्रोसेस तुम्हाला तिथेच करावी लागतात आणि कोणतेही व्यक्ती तुम्हाला WhatsAppवरती तुमचे घर लागलेले आहेत, असे कोणीही पाठवू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतात ते कुठेही व्हेरिफाय करावं लागत नाही. ते सिडको ऑफिसला जावे लागतात. जेव्हा फिजिकल थ्रू जेव्हा तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरून ज्या सिडको ऑफिसला जात असतात, तेव्हा मग तुमचं घराचं ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन होत असते आणि त्यानंतर मग तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलेलं आहे, त्या लोकेशनला तुम्हाला घराची चावी मिळत असते. तर हे सिडको लॉटरीमध्ये असं म्हणजे ही स्टेप बाय स्टेप आहे. या स्टेपनेच तुम्हाला घर मिळत आहे. कोणीही जर तुम्हाला सांगितले, की आम्ही तुम्हाला सिडकोचं घर लावून देतो, तुम्ही आम्हाला एवढे पैसे पाठवा, तर तुम्ही असे कोणत्याही प्रकारचे असं घर लागत नाही. सर्व गोष्टी ह्या ऑनलाईनच होत असतात आणि सिडको ऑफिसचे त्याच्यावरती स्टॅम्प असतात. आता ही झाली सिडको लॉटरीमध्ये. त्यानंतर आता म्हाडा लॉटरीमध्ये. म्हाडा लॉटरीचं पण सुद्धा पोर्टल तेच आहे. जसे की आपल्याला हाऊसिंग म्हाडा या साइडवरती जे 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, 50% सर्वसमावेशक योजनेची घरे असतात. आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागतात. बुक माय होम सुद्धा म्हाडाची जी साईड आहे तिथे घर बुक करावे म्हणजे तिथे तुम्ही सुद्धा घर बुक करू शकतात. मग तिथे म्हाडाची FCFS सुद्धा अ, जी स्कीम असते फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह म्हाडाची, ही सुद्धा म्हाडाच्या साइटवरती जाऊनच तिथे तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून तिथे सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, बँकेची डिटेल्स, ही सर्व गोष्टी तिथे सुद्धा व्हेरिफाय होत असतात आणि तुम्हाला घराची किंमत, जे ऑनलाईन EMD अमाउंट, हे सुद्धा तुम्हाला तिथेच पेमेंट करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला घर लागले की लेटर ऑफ इंटेंट, इरादा पत्र जनरेट होत असते आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप जे तुमची जी प्रोसेस असते, त्याच्यानंतरची डॉक्युमेंट व्हेरिफायची, त्यानंतर ही सर्व तुम्हाला ते वेळोवेळी तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती ती क्विक लिंक नावाचं ऑप्शन असते. जेव्हा तुम्ही म्हाडाची साईट ओपन करता, तेव्हा तुम्ही लॉग इन करून जेव्हा ते लेफ्ट साइडला जे ऑप्शन असतात, तिथे जाऊन तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे म्हाडाकडून तुम्हाला दिले जात असते.
तर ही म्हाडाचं घर घेण्याची प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला कोणीही जर काही बोललं, की आम्ही तुम्हाला घर लावून देतो, तुम्हाला WhatsAppवरती डॉक्युमेंट पाठवतो, तुम्हाला चुकीची माहिती देऊन, चुकीचे नाव एडिट करून ॲप्लिकेशन नंबर देऊन पाठवतो, तर असं होत नाही. तुम्हाला म्हाडाच्या पोर्टलवरती, सिडकोच्या पोर्टलवरती जाऊनच तुम्हाला ते घर बुक करता येते आणि घराची लॉटरी लागत असते. तर ही झाली बातमी सिडको आणि म्हाडाची. आता तुम्हाला जी वृत्तपत्रामध्ये त्यांची फसवणूक कशी झाली, ही फसवणूक तुमच्यापासून टाळण्यासाठी जी बातमी आली आहे, त्या बातमीला आता सुरुवात करू. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बनावट लॉटरी आयडी पाठवत पत्रकार कोट्यातून म्हाडाचे घर देण्याचे आमिष. बघा, मी तुम्हाला पहिले सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, की बनावट आयडी पाठवून त्यांची फसवणूक झालेली आहे. महिलेकडून तिघांची लाखोंची फसवणूक. मुंबई पत्रकार कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत चारकोप परिसरात घर लागल्याचा बनावट लॉटरी आयडी क्रमांक पाठवून तिघांकडून सुमारे 6.5 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार वाकोला पोलिसांच्या हद्दीत घडला. या प्रकरणी त्यांनी पूनम पाटगावे नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. बनावट लॉटरी आयडी पाठवत त्यानंतर आम्ही तुम्हाला घर लागून देतो, ते पण पत्रकार कोट्यातून. जर्नलिझम जे एक त्यांच्यासाठी जो कोटा असतो म्हाडा लॉटरीमध्ये टोटल 15 प्रकारचे रिझर्वेशन देण्यात आलेले असतात. त्याच्यामधील एक पत्रकार आहे, त्याच्यामधून तुम्हाला आम्ही घर लावून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणी रमेश सावंत यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सावंत हे अंधेरी एक खाजगी कंपनीत कार्यरत होते. बघा, ज्यांच्यासोबत हा फ्रॉड झालेला आहे त्यांचं नाव आहे. त्यांची पत्नी दीप्ती सावंत यांची 2019 साली अंधेरी पश्चिम येथील सुशीला टेक्सटाईल कंपनीत काम करत असताना पूनमची ओळख झाली. ज्या त्यांच्या मिसेस आहेत ते एका ऑफिसमध्ये काम करत होते. तेथील एक पूनम नावाची व्यक्ती आहे. त्यांच्याशी त्यांची ओळख झाली. जे सावंत कुटुंब आहेत. त्यांनी पूनमच्या ओळखीचा फायदा घेतला. पूनमने फेब्रुवारी 2024 मध्ये पत्रकार कोट्यातून म्हाडाचे घर लावून देतो असे तिला आमिष दाखवले. पूनम नावाच्या व्यक्तीने जी सावंत कुटुंब होतं, त्यांनी सांगितले, की तुम्हाला आम्ही तुम्हाला म्हाडाचं घर लावून देतो, ते जे तुम्हाला पत्रकार कोट्यातून मिळणार आहेत. पण झाली त्यांची फसवणूक. कारण की त्यांनी पहिल्यांदा काय केलं, घराची किंमत ही 15 लाख रुपये आहेत. सुरुवातीला त्यांना प्रत्येकी ₹1.5 लाख भरा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार सावंत त्यांचे मेहुणे रोहने कदम यांचे मित्र दीपक भगत यांनी आवश्यक ती कागदपत्र WhatsAppवरती पाठवली. आता आपल्याला घर लागणार आहे त्या हिशोबाने आशेच्या भावनेने त्यांना ₹1.5 लाख सुद्धा दिले. मार्च 2024 मध्ये जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आणि तिघांनी मिळून पूनमला 4.5 लाख रोख रक्कम दिले असे तक्रारीत म्हणून दिले. त्यांनी 1.5 लाख आणि असे 3 वेळा त्यांना पूनमला दिले आणि ऑनलाईन तपशील जो असतो तो त्यांनी दिलेला नाही. म्हाडाच्या घरासाठी जी म्हणून प्रत्येकी ₹60,000 सुद्धा भरावे लागतील असे सुद्धा पूनमला सांगण्यात आले आणि पूनमने सुद्धा ते ₹60,000 3 वेळा ₹1,80,000 सुद्धा भरले. पण ही त्यांची फसवणूक झाली हे तेव्हा त्यांना कसं कळालं, की काही दिवसांनी चारकोप मुंबई येथील घर लागल्याने सांगत तिने तिघांना बनावट लॉटरी आयडी क्रमांक WhatsAppवर पाठवले. मात्र आयडीचे कोणतेही ऑनलाईन तपशील नसल्यामुळे आपली फसवणूक झाली म्हणून असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन गाठलेले आहेत. म्हणजे या बातमीमध्ये बघा साइडला सुद्धा लावलेली आहे. या बातमीचा आपल्याला सांगायचं तात्पर्य असाच, की तुम्ही कोणाही जर तुम्हाला जर असं कोणी फ्रॉड करत असेल, जर तुम्हाला जर तुमच्याविषयी जर कोणी जर माहिती देत असेल, की आम्ही तुम्हाला यांच्याकडून घर लावून देतो, तुम्ही आमची म्हाडा ऑफिसमध्ये ओळखी आहेत, सिडको ऑफिसमध्ये ओळखी आहेत. जर असं जर तुमच्यासोबत होत असेल, तर तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. जर तुम्हाला तरीसुद्धा फोन येत असेल, तर तुम्ही अं, जसे की म्हाडामध्ये जर फॉर्म भरला, तर तुम्ही म्हाडाच्या BKC ऑफिसला जे त्यांचं हेड ऑफिस आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. सिडकोच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, जे बेलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं जे शंका आहेत, त्याचं निराकरण तुम्हाला त्या ऑफिसला होणार आहे. त्यामुळे कोणालाही पैसे पाठवू नका आणि कोणतेही व्यवहार करू नका. कोणत्याही व्यक्ती अशी नाही, की तुम्हाला WhatsAppवरती सांगणार, की आम्ही तुम्हाला घर लागलेलं आहे, घर लावून देतो. तर हे आज आपण या जी बातमी झाली घडलेली आहे, त्याच्यामधून आपण हे एक शीख घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.